अरे बापरे, चल ना बाळभाऊ, चल ना. किती काय किती वाढको थांबता इथं. चल ना तिकडे, बाकी जत्रा राहिली फिरायची बसली इथं. अरे थांब ना बा, ते पट्ट्याल ना पट्टे जत्रा फिरवला आता संख्या आहे तो 2-4 लेकर माझ्याच भरोसा राहिला ना. माय कोण आणले फिरायले हो ना त्याच्या आता ते काय खेळणे मेळणे खेळून राहिले. हा जाऊ ना आता तिकडे काय टाईम आहे स्वयंपाकाला अजून, ते अजून मटर शिजून राहिलं अजून लय टाईम आहे तिकडे. तर लेकर पाकर कसं आहे आपल्या भरोसा राहिले त्याला फिरवायचं काय इकडे तिकडे. अरे हो ना, लेकरायचं असं राहते बाळभाऊ, संध्याकाळपर्यंत खेळत राहायचे ते. मी म्हणालो टायमाच्या पहिले आपलं तिकडे म्हटलं भेटलंही पाहिजे, नाही तर रस्ताच भेटीन म्हटलं आपल्या हातात. बस हा काही सांगता येत बरं जातं याच्यात, काही सांगता येत पंगतच असते ते. हा घेऊन घेतील तिकडे ना आपण, तुम्ही बसा इकडे लेकरं हिंडत ते म्हणून राहिलो मी. अरे हो हे तुमचं बरोबर आहे, हे चुकीचं नाही वाटलं मला. किती टाइम ना, अरे भैया हो गया क्या, कितना है अभी, कितना टाइम है इनको. हाँ हाँ, अरे अभी तो बैठे हो, अभी दो राउंड हुए उनके, अभी तो बहुत 5 मिनट तो हो गए उनके, अभी 10 मिनट बाकी है उनके, 15 मिनट का है ना उनका, 15 मिनट लगता है ना यहाँ पे उनको. फिर अभी गड़बड़ कर, अभी तो चढ़ गए बच्चे. अरे बापरे पाहा, अजून तो म्हणजे 10 मिनिट लागले नाही. बरं खेळू दे ना, पैसे दिले ना आपण त्याचे. सांगून द्या जरा आता कसं आहे, पैसे दिले ना आपण त्याच्यातले आवाज. अरे बाबू, अरे संकेत जगन पाहिजे बरोबर. आता चला लवकर, आता झाला ना, चालला जाऊ तिकडे आपल्या ठियार चालला जाऊ म्हटलं. चला लवकर लवकर उरका उरका. अरे मग आता कसं मला ते मग चलता का जगन, आता चला म्हणते तिकडे जेव्हा लवकर झालं इथं उलकान चला म्हणते. मग ध्यान नको देऊ ऐकून यायला आपल्याला असं समज. त्यांना खेळणं चालते फक्त तू. हा त्याच्याकडे ध्यान नको देऊ, चालते हा त्याच्याकडे ऐकून यायला करू आपण. हा चालते मग काय पाहिजे द्यायला मजा तशी का मग. हा भाऊ लेकर होय, ते लेकर होय म्हटलं तुम्ही तसं नका म्हणू. त्याला म्हणा दुसऱ्या इकडे जाऊ म्हणा आपण, तिकडे जाऊ म्हटलं दुसऱ्या तर मग ते लवकर निघतील इथून. तुम्ही म्हणा इथून डायरेक्ट तिकडे हेटीवर ते आपल्या तिथं जाऊ आपल्या ठियावर. हा तर ते म्हणतील का बस अजून ते घाई करतील. तसं नका म्हणू तुम्ही त्याला म्हणा चला म्हणा दुसऱ्या इकडे जाऊ म्हणा. अरे हो बरोबर, हो हे बरोबर आहे. अरे बाबा जगन, अरे चला तिकडे दुसऱ्या झुल्यात बसून दुसऱ्या. हा त्या आगच पाहिजे बसू ना मोठे. चला चला लवकर हा त्या आगच पाहिजे बसू चला. हा बंद आहे अगस्त पाहिजे. आता दिवसा घडी हेच चालू आहे फक्त. दिवसा माहिती आहे आम्हाला दिवसाचे खेळणे कोणते चालू आहे हे. आणि ते रेल्वे गाडी आहे, एकदा रेल्वे गाडीत जेव्हा आम्ही तिथून मग आम्ही तिकडे चाललो. हा थांब ना, आता तर हे बसलो आम्ही इथं. थांब ना जाऊ, चला सांगा हे खोटे बनवले आपल्याला. हा याच्यात जो त्याच्यात जो आगस्त पाहिजे चालू तरी आहे का. हा तर राहतं चालू आहे ते. हा बरोबर बन आहे. आपल्या खोटे सांगू ते नाही. आपण लवकर उठलो पाहिजे म्हणून आपण काल उठलो. आपण बोले मजा करून जगन निघा. अरे पाहिजा जरा ध्यान ठेवता सरपंच साहेब. हा जपटला आहे बरं, पैसे किसे बरोबर ठेवता म्हटलं बंडल. हा चाललं जाईन. हा इकडे पैशाचं काम आहे. फायदा बरोबर जपटला फिरायला पटत जत्रेत. काही सांगून राहिला काय. झपकट आणि पेपट लय पाहिले असे कसे हात लावते घुसू दे बरं. मी का वरच्या ठेवतो का, अंदर आहे माझ्या चोर खिशात असते म्हटलं पैसे. तर बापा अमराज इतवाऱ्यातून इकडून तिकडून हिंडून येतो पुऱ्या इकडून सुकारा करून येतो. आता पण का पैसे माहीत नाही का मला. काही नको सांगत जो शांताराम तू मला. फालतूचा जो धाक नको दाखवतो जो फालतूचा एक तर बीपी देतो वाढून माणसाचा. अरे बाबा मी तुमच्या फायद्याची गोष्ट सांगून राहिलो. मग पैसे जपट झाल्यावर मग काय करा, ते जपट काही कोणी पाहिजे का, कोण होईन काय होईल ते काही कोणाचा मुलाचा नाही करत ते. म्हणून म्हटलं जरा हिशोबानं तुम्ही एक काम करा, माझ्याजवळ देऊन द्या पैसे. तू जेवढे असेल तेवढे, म्हणजे माय कसं हे भांडीस आहे ना. हा याच्यात बरोबर ठेवतो मी, म्हणजे खाली याच्यातून नाही कापल्याचं. तुम्ही ते पैसे जेवढे असेल ना माझ्याजवळ देऊन द्या. तुम्हाला जेवढे लागेल तेवढे मला मागत जा खर्च आले. काही नको सांगू ना माय पैसे मला माहीत आहे ना. मी एका खिशात नसतोच ठेवत शांताराम. मग ते म्हणजे तुझ्याजवळून देणं म्हणजे तू त्याच्यापेक्षा जपकट आहे. तू तो मोठा जपकट आहे. तू तर पुरे देतो लंबे करून. बस मला मागायला लावतो अजून. नाही तुम्ही मला मागा दे रे शांताराम 100 दे रे 50. लोकांना सांगते का मीच देऊन राहिलो सरपंचाले पैसे. राहू दे तुला काय पाहिजे तू घे. मला काय पाहिजे मी घेतो. मी माही हिफाजत मी करतो. तुझेच पैसे बरोबर पाहिजे. आणले ना त्या खिशात पैसे का काही वरच्यावरच आहे, गवताची पिंडी गवतावर. हा पैशाचं काय हो, पैशाचं सरपंच पैशाची गंजी आहे. काही विषय आहे का आपल्याजवळ, काही बोलून राहिले. फोन पे मारला का बिलकुल तिकडून फोन पेत पैसे आहे म्हटलं पुरे. तुम्ही पाहिजे तुमच्या पैसे किती सरले चपकट गिटपट झाले आपल्याला मनाचं नाही. माझ्याजवळ तुझ्याजवळ बाबा फोन पे आणि माझ्याजवळ काहीच नाही आहे. नाही सांगून राहिला म्हणा. चल काय घ्यायचं आहे तर घेऊन घे. चल तिकडे जरा ते पाहून येऊ ना. ते काय ते हंडी मंडी काय भेटते तर एखादी हंडी घेऊन ना. नाही काय गावात म्हणजे पाहिजे एखादी वाडीत बनवाले 1-2 हंड्या घेऊन घेऊ. हो त्याला 2 घेऊन घ्या अंड्या. तुमच्या कामात आपल्या कामात पडे वाडीचं ठेवून देऊ तिकडे. बस जमलं चला 2 हंड्या घेऊन घेऊ. अरे हंड्या घेऊ आपण, पण पहिले तिकडे पाहिजे. तिकडे मटणावर कोण आहे तिथं बसवले देतील लेकाचे पुरे लंबे करून बसा लागा. इकडे जा आपल्याला. म्हणलं जरा तिकडे लवकर चल. हो ना याच्या इकडे गेला बापा. लक्ष्मणच्या इकडे लक्ष्मण देवला इकडे फिरून राहिला इकडे समोर. तर आता काय मी ते पोट्टे बसवला ते लारायचे ते तिथं त्यानं. अरे बाबा जाऊ दे ना, त्याला चाट देऊन चल बरं इथून निघून जाऊ आपण.
तो लेका माय मागत होता किरकिरी आहे निरा किरकिर केलं निरा पाण्याची कॅनावर आणि याच्यावर आणि त्याच्यात तिथंच निरा भाव टाकून राहिला. चल पायात बसून दे तिकडून आपण तिकडून चाललो जाऊ. अरे मी काय राहिलो मी गोष्ट आहे का तुम्ही जेवला बुवा तुम्ही जेवढं सामान आहे ना हे सगळं घेऊन जा आणि तिकडे तयारी चालू करून द्या जेवणाची. कसं आहे मी बाकीचा राहिला असलो मी घेऊन येतो. म्हणजे कसं फालतूच्या तिकडे गडबड नाही झाली पाहिजे. लोक संध्याकाळी निघायच्या पहिले निघाला का ना आपल्याला गाव जवळ नाही करावं लागेल काय. मग तुम्ही निघून जा तिकडे झपक मी येतो मग मागून तुमच्या. अरे हो ना. अरे बाबा सांगत चालणार राजा लक्ष्मण तू इकडे काय थांबतो. चल ना झोपत चाललं तू अजून तू मागं राहायचं तुही वाट पाहा लागलं. मग तापासून जाईल मग अजून मागं राहिला एक जण हे झालं. आता राहिलंच काय आता आपल्याला संभार घेतला नाही. मेथी घेऊ मेथी लागण जरासं कांदे गिंदे मुळा गिडा मेथी जे काही सलादचं सामान आहे बस तेवढंच राहिलं ना. बाकीचं घेतलं आपण गिल्लाचं पाण्याच्या कॅनही आता नेल्या आणि आता बाकीचं आहेच काय आता ते चिल्लर चाललं झपकन घेऊन चाललं जाऊ. मग तसं करू चला मग संग मग चाललं जाऊ ना बा. हाट रे हाट रे येते राजा मोठा. हा हे जोडी येते पहिल्या याच्यात येते. हा आली वा रे वा. हा चिमण्या व्हायला का तो. वा रे आठ रे येते 4.5 मध्ये येते. 4.5 मध्ये येते मोठ्या ह्या बैल पायनं जोडी. नाही त्याचा सोबती जरा जोड आहे ना ते मामाची जोडी म्हणते. अरे बापा वय कोण मी हायले का पण जानदार जोडी आहे. एक नंबर जोडी आहे हा त्यांनी हावले का एक नंबर जोडी आहे. बापरे पाय रे हायले का बरोबर कधील ते अंदाज बरोबर निघाले का. पाय बरं इथं पटावरच भेटलं नाही. हा पटाचा मोठा शौक आहे का डॅनियलही मोठा शौक आहे मोठ्याही शौक आहे बरोबर ले का पाय तेच तर म्हटलं इथंच थांबले हे. मला माहिती ना भाऊ अले बापले मुंगशीलाम भाऊ मला पुला अले बाबा ह्या धान्या म्हटलं घोलं घेऊन जाय ना घोलं पटावर कुठे पट पाहिले मोठा छोक हली का तो फक्त पट पाहिले घाला तो तुमच्या जेवायला आला का तो. अले नाही ना बाबा पट पाहिले घाला तो जसाच उतरले टाकटाला तू टालेतून तसे तिकडे पटा तिकडे पाहिले नाही. अले का भाऊ मध्ये भाऊ धान्या अले बापले असं बरोबर लागले. पाय मोठ्या आला ना ह्या आहे ना याले नाही गमत ना सुधा याच्यानं का. पाय नाही गमलो तुले का रे कधीले. चालला आमच्या मग आम्ही पट पाले आलो इकडे. आता तिकडे काय काम होतं आमचं. आम्ही जेव्हा नाही का जत्री हिंडू तिकडे बस पटच पाले आलो आम्ही तसं ह्या बैरमच्या जत्रीत. अरे बापले असं असते काय. हा आम्ही तिकडे पोलीस झटला फिरून आलो. आम्हाला दोघांना टांगून नेलं पोट्टे पाहायला तिकडे. मग काय तो एवढा टाईम होऊन गेला तिकडे. चलना जेवायला चालना स्वयंपाक झाला तिकडे. हंडी शिजली म्हटलं मटण हंडी. मग आता बस पोह्याच आणायला गेले ते. पोह्या घेऊन येऊन राहिले आणि काही पोह्याची तर भाकली आणायला गेले पोह्याची तर टाकणं चालू आहे. मग चला लवकर झपाझपल्या काय जिंकले उपाशी लाची नाला का ड्याने पोटानं पोट भरणार आहे काय. नाही झालं ना आता हे आखरी जोडी होती. आता ते तर बिरेकाच आहे. आता सध्या बिरेकाच आहे. आता सध्या टाईम आहे मग तिथपर्यंत येऊन जाऊ ना. चल मग बरं झाला आला कधील बोलावले तू. चल रे डॅनी आता झालं आला ना ते आले अजून दुसरे पाहून आपण येऊ ना जरा बरं बत्ता मत्ता मारून येतोच मग इकडे अजून. चला मग जेवण महत्वाचं आहे ना. एवढी मोठी हंडी आहे मटणाची हंडी आहे गावरानी रस्त्याची मजा आहे. जा सोडून तिकडे इकडे येऊन बसा. अले बापले काय भाजी बनवली लाजो देवदास भाऊ ना. मोठे भाऊ अले बापले 2-3 हंड्या म्हटलं अशा बनवल्या खतरनाक. गावरानी लस्सा म्हटलं प्युअर गावरानी लस्सा बनवला. अरे बापले असा घम वाचून राहिला. लोक पाहून राहिले म्हटलं आजूबाजूचे. तोंडाले पाणी सुटून राहिले लोकांच्या असा भंगाट निघता. अरे बापले तल्ली तशी आहे तल्ली. चला थकलं तुम्ही पाहा थकलं कशी भाजी बनवली गावरानी पुरा रस्सा. एक नंबर मटणाची हंडी बनली. चला फक्त तुम्ही बस चला झमकून घेतील हे मग पाहू ना येऊ नाही मग आपण येऊ नाही इकडे. तिथेच तर खासियत आहे राजे. एक नंबर बनते गावरानी रस्सा का प्युअर गावरानी रस्सा असते म्हटलं. हिच्या भाजीले तोंड नाही लोक मॅट आहे काय. मग हंडीची प्युअर मटणाची हंडी गावरानी रस्सा ना हा भाकरी बाजऱ्याची आणि याची म्हटलं इसाय मिसायची भेटते बिलकुल. बाजऱ्याची भाकर बिलकुल ज्वारीची भाकर. चरे मोठ्या चरे कंदीला चल झपकन ते बरोबर आहे. लेकाचे पोट्टे पाट्टे घेऊन खाऊन ठेवीन आपल्या घरी हड्ड्या. चल ना मग. अरे तुम्हाला पायता आम्हाला आमचा किती टाइम निघून गेला. आता पण तो काय मी बसली असं पंगत तुम्हाला पायता त्यात मोबाईल राजा तुला लागून आला त्याने. बॅटरी आहे इथं रेंज नाही वाटते ना. हे पाळच आहे ना इकडून तर त्यांचं असं म्हणलं ते रेंज नसन म्हणून ते लागून नसून राहिला. चल ना मग काय तर चला भाऊ चला झपा चला. मला तर मुलीच समजत नाही काय घ्याव काय नाही. बाया कशा घेतात काय माहित मला. बरं काय घ्याव काय समजतच नाही मला काय घेऊ काय नाही. तर काय आता आपल्या घरी आपल्या इथे आहेत सर्व सामान. आता इथं काय घ्यायसाठी आपण कसं आता आपण आलो खास इथं बैरा मंडीची आपली नाही मटण जेवासाठी. बरं चल ना आता तिकडे आपलं झालं शिजलं सर झालं ना. आता यात्रा फिरणं झालं नाही काय. आता विनाकारण धूळ घेण्यात काही मजा नाही अंगावर.
हो ना, तरी कसं असते आता कसं बाहेर विचारतात ना, यात्रा फिरले का तुम्ही, हे झालं का ते झालं का, म्हणून म्हटलं काहीतरी नवीन वस्तू दिसली तर पाहून पाहता येते, घेता येते. चला ना, नंतर जाऊ आता तिकडे. जेवणाला वेळ आहे आणखी, तर आपण जसं आणखी इकडे ते 2-3 लाईन राहिले तिकडच्या फिरून घेऊन मग जाऊ तिकडे. आता काय राहिलं पहिल्यासारखं, पहिले होतं ते. आता काय आपण आपल्या बंगल्यात घुसून जातो, मग कोण येते आणि कोण नाही. आपण तरी आता काय कोणतरी कोणाला एकमेकाला सांगते काय ते असं. चला चल बा, आता आता लग्नच मग आता काय आहे आता नाही. राजा बोले दाढी हाली अशी गोष्ट आहे ती. आता चला बरं चला तिकडचं पाहू आणखीन काय आहे काय नाही. हा मग आहेत ना आपल्याला तिकडे त्या ड्रायव्हरला गाडी लावायला सांगा ना बरोबर तिकडे, नाही तर घेऊन जाईन तो कुठे पण. अरे हो ड्रायव्हरचं बरं भेटलं. कारण नाही काय नाही चल लवकर. तर काही सांगता नाही ड्रायव्हर काय करते, इकडे ट्रिपा मारून देते. यात्रेत आले का ते एखादे काही कोणी ओळखी गिरकीचं भेटते ना, म्हणून म्हटलं आपल्याला लवकर जायला लागेल गाडीचं. बरं भेटलं आला दिन ध्यानात. माझ्या ध्यानातच नाही आलं इथून कसं लवकर निघा म्हणून. हो चल लवकर. काही बोलून राहिले आम्ही काय यंदा झालं का म्हटलं बैरमच्या जत्रेत. दर साली आम्ही हंडी बैरमच्या जत्रेत येतो, दर साली हंडी नेतो. तुम्ही राजा यंदा तिप्पट भाव सांगून राहिले. काही राजा भाऊ असं असते काय? काही असं एवढे भाव सांगत असते का म्हटलं. दुकानं लय आहे ना. चला बा, आता असं वाटलं तुमच्यावर पसंत आली म्हणून तुमच्यावर घेऊन राहिलो आम्ही. अरे दादा तसं नाही ना बा. मागे किती वाढली तुम्ही सांगा बरं. आता सगळ्याच गोष्टीत मागे झालं ना म्हटलं. आम्हाला पुरत नाही. आता काय करा, जास्त नफा नसते नाही ज्यात. आता शौक आहे म्हणून तो करतो. गमत नाही. तुम्हाला काही जास्त तुमच्यावर नफा नाही घेऊन आलो ना. अरे तुमच्यावर मजुरीने घेऊन आलो पुरी. काय सांगू तुम्हाला आता. मजुरीने घेऊन आलो म्हणते. जाऊ दे ना. बरं दोन घेऊन आलो आम्ही. 2 बरोबर लावून टाका हिशोबात. आम्हाला द्या तुम्ही हिशोबाने लावून. आम्ही कोणाला सांगत नाही ना बा. कारण तुम्ही मला जास्त तर जास्त भाव सांगतो. नाही बरोबर आहे ना, तिकडे तोच भाव सांगून राहिले, पण केला कमी. बरं पहा मग, सांगा मग, नाही पुढे जाऊ का आम्ही दुसऱ्या दुकानात जाऊ का म्हटलं. पहा बा आता कसं आहे, आता मला पुरत नाही तर मग मी धंदा करून काय करू. मला पुरलं तर पाहिजे बाबा. पहा मग तुम्हाला आता याच्यापेक्षा काही कमी देऊ नाही शकत. बापरे भाव चालू आहे ते सरपंच साहेब. हंडी घेऊन आले ते हे. का रे घेतली काय झाबरू, हंडी घेतली काय म्हटलं. काय भाव घेतली. काय माहित आता काय देऊन नाही राहिले बा. आम्ही मागून राहिले त्याले. बजेटात काही बसून नाही राहिलं. भावात बसलं तर पुरते म्हटलं. भावात म्हणजे किती काय आहे पाय ना मग. संग मागून घ्या. आम्हाला पाहिजे ना. 2 आम्हाला पाहिजे. तुमच्या किती आहे घे ना मग. सटलमध्ये मागून तुया किती आहे तो. तुमच्या 2 आहे का 4 आहे तो. एकखट्टे भाव करा घेऊन घ्या. हो मग आहे तर 2 सरपंच आहे. तुमच्या किती असेल तर लावून टाका म्हणा सटलमध्ये. घेऊन घ्या. चला लवकर जाऊ तिकडे. चल ना तिकडे वाढणं चालू. फोनावर फोन येऊन राहिले म्हटलं. इकडे सरपंचाला अर्जंट घ्यायची ती हंडी. मग अजून डबल काही येणं होत नाही म्हणून आलो इकडे. चला घ्या लवकर. द्या ना हो दादा. काय भाव काय राजा जास्त घिस करू राहिले. देऊन द्या ना झपकन. मग आता याच्या 2 आणि आमच्या 2 4 होऊन आला. मग 4 घेऊन आला मी. आता तर लावा बरोबर भावात. जाऊ दे 4 जणांचे गिराईक घेऊन आले. मग 4 हंड्या निघून राहिले ना. 5 रुपये 10 रुपये इकडे तिकडे. बरं ठीक आहे बा. बरं मी करायला तुम्हाला ज्या भावात देऊन ते सांगू नका म्हटलं कोणाला. तुम्हाला आता समजा का मुद्दलमध्ये देऊन आलो मी. काय करता आता इलाज नाही. काढा लागते माल. चला बा, जमलं राजा. दर्शन झालं मस्त बैरमाचं. मस्त वाटलं. बरं झालं राजा झुंबर तू भेटला. नाहीतर काय राजा त्या शिवलालच्या अजूनही आता पता नाही. त्याचा मोबाईल चालला लागून नाही राहिला नाही काय. आता कुठं आहे बा आपली रावटी. कुठं आहे. चल ना तिकडे चाललं जाऊन. आता रावटी झालं ना. आता इकडे जत्राही फिरणं झाली, दर्शनही झालं. चला झपकन. हो राजो मस्त एक नंबर काम झालं. जमल भाऊ मस्त जमलं हो ना. एक नंबर काम झालं. पोट्ट्यासाठी घेऊन घेतलं असं म्हटलं की खेळणे गिळणे. जमल भाऊ पोट्ट्याला खेळणे घ्यायला करणार काहीतरी म्हणे काय. आणि हो ना ते बरोबर आहे म्हणा. आता कसं झालं पोट्ट्या खेळणे घ्यायला करणार. पोट्ट पिस्टल यानं सांगितलं. माझ्या बुडीने सांगितलं मला अजून 2-4 सामान ते घ्यायला का नाही काय. हे म्हटलं बाबन भाऊचं नाही माऊलीचं काम म्हटलं. तिकडे कसं आपल्याला काय लागतं गाव करायचं काम आहे. पाहिजे बसतील ते. मग गावातले माणसं आपल्याला घ्या. बरं चला मग. झालं आता एकच. आता झालं मग मस्त दर्शन झालं. बढिया झालं. आता चला मस्त आता भट्टा मारू नाही. आणि आपण ट्रॅक्टरला मारली सब पण चालला जाऊ गावात. संध्याकाळ होते ना तरी आपल्याला झाले. अरे पण ते आपल्याला शिवलालले काशाले पाणी लागेल का रे बा. बबन शिवलाल राहिला काशा राहिला. ते कुठं आहे काय आहे त्याची काही भेट नाही गोट नाही. फोन नाही आता नाही पता नाही. कसं करता मग त्याचं. त्याच्या ना काय आपण बसता का इकडे. काही बोलून राहिला आपला बोला. फोन नाही लागून राहिला काही नाही लागून राहिला. मग काय का उपाशी मरता का म्हटलं. चल भाऊ तिकडे काय आहे इथं. काही राजा माऊली लावून राहिला इकडे. इथं आपल्याला माहित बरं झालं. झुंबरून पाहुणे बा भेटला. नाही काय आधार लागला असता. आपण हिंडलो असतो वन इकडे तिकडे. आणि पहा तुमचं काय आहे काय नाही तर. तुम्ही काय तुमचा मुक्काम इथं नाही म्हणते. किती झाले 8 दिवस झाले म्हणते. या जत्रेत घेऊन राहिले. अरे मग मुक्काम करू राहिले का गावात चालता वापस. नाही गावातच आले पुढे. आता काही नाही तर झालं इथं काही धंदे जमून नाही राहिले. चालतो शिवलाल थांबा त्याला थांबू दे बा. शिवलाल तो काशा थांबा त्याला थांबा म्हणा. आम्ही येतो बा तुमच्या सगळं ट्रॅक्टर. आता एवढा 4 साऱ्या सोडायला पुढे गावात जायचा. नाही आम्ही येतो बा. नाही माऊली चालतं ना तू. हो मी येऊन राहिलो बा. मला नाही थांबायचं. मला गावात जावं लागते ना. ढोरं वासर हेले ते हाय साय अकातच आहे गावातला मांग.
काय सुतावून राहिले रे बारे. अबे ठेवा ना आपल्यासाठी लहान भिडलेले का हे. बाप रे तिकडे पाय न कधी बुडा तर वाट नाही पवरा राहिले का. जाबरे फुल मजा घेते म्हटलं, फुल मजा. पायजा हड्डी पड्डी अटकन म्हटलं तिकडे. शांताराम काका सरपंच साहेब जरा ध्यान ठेवजा. हा नाही तर बैरामची हंडीन करा तर तिकडे मंडी होऊन जाईल म्हटलं. बरोबर आराम धीरे पायजा इकडे आम्ही आहे म्हटलं माग. हा आमच्या इकडे जरा ध्यान ठेवजा, नाही तर ठेवा ना आमच्यासाठी रस्ता. असे पोट्टे निरे छात्यावर उभे राहते. हा उतरत नाही तो घास घशाच्या खाली फालतूचे हिलो येत राहते. काही इल्ल्या का पोट्टे तुझ्या डोक्यावर घेतले फालतूचे बसून. आमच्या संग नाही करत मजा. शांताराम तुझ्या संग दिला चालू राहते त्याची कधी ना चंगळ. जाऊ द्या ना तुम्ही भलत्याच प्रेमाचं कानाच्या तू जाऊ वर जाऊ द्या ना त्या गोष्टी. चल द्या त्याच्याकडे काही ध्यान नका देऊ. त्याच्यामध्ये ठेवते का नाही ठेवत आपल्यासाठी. त्याच्या सगळं त्याच्यात अजून चौघ जण वाढले ना तर बाबा नाही आहे म्हणते, माऊली आहे तिकडे तो काशाई आहे शिवलाई आहे म्हणून ते इकडे जरा काळजीत पडले. ते काही आता बसायला जागा नाही राहिली. आता ते काय ते वाट पाहून राहिले. मग मोठ्याच्या मनानं बसवलं आपल्याला त्याचंही बरोबर आहे ना. हो ना ते बरोबर चालू द्या. नाही कसं आहे गावगाड्याच्या नात्यानं कसं गावात दुश्मन्या दोस्त्या गावात इथं कसं सगळं हे करावं लागते. ते भुलले म्हणते ना रे तो काही तिकडून काय ते चालू देणंच आहे. जिकडे दोन घास इकडे दोन घास तिकडे. पण भाजी कशी जमली हे कोणी काही सांगून नाही राहिलं गड्या. एवढी मोठी मेहनत घेतली एकाच्या तोंडातून निघून राहिलं का. कंदिला भाजी बाळूभाऊ काही बापा काही बोलणं चालणं, काही भाजीची काही तारीफ, काय काही त्रुटी, काही राहिलं काही मीठ जास्त का तिखट कमी, काही असं काही बोलूनच ते राहिले. मस्त भाजी चांगली झाली दुधात भाऊ. भाजी मस्त झाली. हा थोडं मला तिखतच होते चालते पण भाजी मस्त झाली नाही भाऊ. हा एक नंबर भाजी जमवली तुम्ही, एक नंबर जमवला जो. भाजी बनवणार दिवदास होय ना. दिवदास म्हणजे दिवदाची हातची म्हणजे बापा अलग चव आहे ना. दिवदाची म्हणजे एकदम लबरेस काम आहे. जमलं गड्या मला ते झालं तिखट या कंदिले झालं जरासं. अरे बापरे काय पाहा लागते दुधात भाऊ काय. अरे बाप रे काय जमलं घडी. अरे बापा काय मजा रे. काय बैरमची हंडीन काय रस्सा गावरानी रस्सा आणि हंडीतलं मटण. अरे बापरे 12 महिने भोचवणे बोलत आता हे तुम्ही. अरे बापरे दुधात भाऊ तुमच्या हातची चव हे मटणाची. अरे जबरदस्त काय पाहा लागते काय मजा राजो. काय रे घडी तुला मजा मिळला. अरे बापरे भाजी तर एक नंबर. मी तर म्हणतो उरली तर बांधून घ्यायचा बाळ भाऊ. मी म्हणतो उरली ना तर बांधून घ्यायचा एखादी पार्सल पन्नी आणतो मी तिकून पार्सलची. हा बस लागून जाते आपल्या संध्याकाळची आणि एक नंबर मजा येते. अरे बा काही नको सांगू मोठे बेकार आहे हे गावातले लोक म्हटलं पोतो टाकून झोडतील म्हटलं आपल्याला काम ना फालतू तुमच्यावर मै मार्गत येऊन जाईल ना. ते सांग पार्सल अरे पार्सल घेऊ ते लय राहिला जेवायचे अजून आहे. म्हणजे तिकडे 4-5 जण ते वाढले आपल्या सांगायला दोघं जण शिवलाला दोघाच्या. तिकडे अजून त्याचे दोस्त आहे ते काही राजू इथंच घ्या ना मजा काय घ्यायचे तर बा काही सांगता काय. आपल्याला का आपल्याला बसवलं पाहिजे जगन आपल्याला भूक लागलेला का डोळ्यानं डालला टाइम झाला म्हणून तिकडे. हा आपण खेळण्यात गुटलो लगा जेवण मट्ट पंगत बसलेला का आपण 5 मिनिट लेट झालो यायला बसले का बाळू बाबले यायले पाहुणे आपला नंबर लागला तर मजा आली चाल शिकले का आपल्याला कोय करा तुम्हाला लागून राहिलो. आता गावात गाव आहे का बे जाऊ दे ना. जत्रा तर हिंडायला भेटली ना. जत्रात पुरा दांगडो केला ना आपण. मजा आले का बरं झालं आपले पैसे भरले आहे ना. पुरे खेळणे अरे खेळणे भेटले आपले 2-4 आहे ना. आता जमला मस्त थांब घेऊ ना. आता हे झालं का आपणच उठतो ना. इथं हलू नको सध्या. हे उठले का इथं जाऊन बसू ना. ते वाळणाऱ्या वाळात बसतील. हा आपण नाही वाळाचे लहान लेकरांच्या वाळात म्हणा. या भापकन इथं मी त्यासाठी उभा आहे समोर कोण उभा आहे मग तुला घेऊन पटकन. हे उठले दोघं जण कोणी उठत करते जितके उठले सपन पाय चाललं जातं. पाहिजो बाबू भांडा त्या बाबाला पाहिजो संध्याकाळीचं पाहिजे म्हणा. बम सुतवून राहिले ते. हा तिखट भाजी रस्सा वा. डेनी बुडा तर पयाला तिकडे अजून डेनी बुड्याचं व्हायचं आहे. डेमुड्याचं पोट आला ते झोंबून डेनी बुडा राहिला असा संग यायची अजून मजा आली असती. जेव्हा बलबल जेवते मा बाबा लिहिले का बलबल हातात आहे. अरे बापले मा बुड्याले तर लय सव आले बादे. हा पहिल्याच पंक्तीत मस्त घेतला मुंडा मालून आपला हात आहे. आपला नंबर लावा गड्या लवकर. हा अजून ते दोघं जण वाढले अजून फालतू हकात नाही झाला पाहिजे आपल्या. नाही तर आपल्याला लस्साई निवली लागे. हा झाले काही काळजी नका करू. देवदास काकाने आपली बरोबर सोय लावून ठेवली आहे बाबू. देवदास काका बरोबर नाही ना त्याने बकेट भर भाजी पहिलेच काढून ठेवली तिकडे. एक बकेट तिकडे बरोबर फुल बकेट आहे भरून होऊन जाते आपलं. त्याला माहिती त्याने मला पहिलेच सांगितलं बाय काही सांगता येत म्हणे मटणाचं जेवण तर राहायचे म्हणे निरा पोटाच्या वर जेवते. तर त्याने ते पहिलेच तिकडे माहीत आहे ना. जाबड्याला मला माहीत आहे. आम्ही बरोबर तिकडे लपून ठेवले काळजी नको करू. हे उठले का पहिले हेच राहायला सोयलं उरकून मग उरले मग बकेट आणू ते. हा